कठोर परिश्रम हा प्रगती आणि आत्मविकास साधण्याचा एकमेव मार्ग आहे. प्राध्यापिका स्मिता मगदूम. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्राध्यापिका स्मिता मगदूम यांनी आपले मत व्यक्त केले. एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात सर्वोच्च ध्येय ठेवले पाहिजे. कठोर परिश्रम हा प्रगती आणि आत्मविकास साधण्याचा एकमेव मार्ग आहे. आजच्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र हे जीवनाचे आदर्श मानून जीवनातील प्रत्येक आव्हानावरती मात करत कठोर परिश्रम केले पाहिजे. परिश्रम हा प्रगती आणि आत्मविकास साधण्याचा एकमेव मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंगातून युवा पिढीने त्यांच्याकडून घेण्यासारखे गुण, कौशल्य म्हणजे अभ्यासू वृत्ती, कष्ट, चिकाटी, मेहनत आणि सातत्यता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच जातीजातीमध्ये भेदभाव हा बेकायदेशीर ठरवला. आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या अति आहारी जाऊन वाचन संस्कृतीपासून दूर गेलेली दिसत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र त्यांना सन्मार्गावर आणण्याचे काम नक्की करू शकते, असा आत्मविश्वास आपल्या भाषणातून प्राध्यापिका स्मिता मगदूम यांनी व्यक्त केले. साधारणतः 64 विषयावरती प्रभुत्व मिळवलेलं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वतः एक विद्यापीठच होते. असे एक महान व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी आपले सहकारी स्मिता मगदूम मॅडमना विनंती करतोय की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपलं मनोगत इथं आपल्याला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक देवसाळे अजित यांनी केले. प्राध्यापक डॉक्टर नवराज काळदाते यांनी आभार मानले. यावेळी डॉक्टर स्मिता मयेकर, डॉक्टर बजाज, डॉक्टर पंकज डोळस, कॅप्टन संदीप पाटील, डॉक्टर किरण चौगुले आदी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.